नमः शिवाय। भगवान शंकर प्रसन्न होण्यासाठी राशीनुसार हे उपाय करून पहा। सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात। त्याचबरोबर राशीनुसार सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात। श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजेत? मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा। वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे। असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते। मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे। कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे 108 दाणे मोजावेत, ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत। तसेच तांदळाचा एकही दाणा तुटू नये हे ध्यानात ठेवावे। हा उपाय केल्यास भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील। सिंह राशी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराशी यथायोग्य पूजा करावी। तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा। कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी। तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। वृश्चिक राशी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालीसा पठण करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 जप करावा। धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धोत्रा अर्पण करावा। मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल अभिषेक करून गोमातेची सेवा करावी। कुंभ राशी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवा मूग आणि भांग अर्पण करावे आणि ओम शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालीसाचे पठण करणे खूप शुभ राहील। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय।